शेतकरी राजेंद्र पवार यांना कृषी क्षेत्रातील मिलेनियर फार्मर ऑफ इंडिया राष्ट्रीय पुरस्कार प्रदान. केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदासजी आठवले यांच्या हस्ते वितरण. इगतपुरी तालुक्यातील ग्रामपंचायत अडसरे खुर्द येथील प्रगतशील शेतकरी राजेंद्र अशोक पवार यांना कृषी क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल राष्ट्रीय स्तरावरील मिलेनियर फार्मर ऑफ इंडिया हा सर्वोच्च पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आला. भारतीय कृषी संशोधन ICAR आणि कृषी जागरण यांच्या वतीने नवी दिल्ली येथे या पुरस्काराचे वितरण व गौरव करण्यात आला. नवी दिल्ली येथील पुसा कॅम्पसमध्ये आयोजित शानदार सोहळ्यात केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदासजी आठवले यांच्या हस्ते प्रगतिशील शेतकरी श्री राजेंद्र पवार यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला असून या कार्यक्रमास देश-विदेशातील कृषी क्षेत्रातील मान्यवर, शास्त्रज्ञ मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेतकरी श्री राजेंद्र पवार हे एक उच्च शिक्षित तरुण शेतकरी असून त्यांनी नोकरीचा पर्याय न निवडता आधुनिक शेतीस प्राधान्य देत त्यांनी शेतीत नवनवीन प्रयोग करण्यावर भर दिला आहे. श्री पवार यांनी विषमुक्त आणि जैविक शेतीचा ध्यास घेतला असून त्यांनी उत्पादित केलेला शेतीमाल हा पूर्णपणे विषमुक्त आहे. सध्याच्या विषारी उत्पादनांना दुजोरा देत जैविक शेतीचा प्रयोग यशस्वी केला आहे. विशेष म्हणजे त्यांनी या प्रयोगात झिरो मशागत शेती या पद्धतीचा अवलंब करून एका बेडवरती सलग 1 वर्ष कुठलीही मशागत न करता 3 पिके यशस्वीरित्या घेऊन एक आदर्श घडवला आहे. तसेच त्यांनी बायोमी टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या माध्यमातून त्यांनी सेंद्रिय शेती कृषी साक्षरता अभियान या शिबिरात त्यांनी प्रशिक्षण घेतले असून कंपनीचे प्रमुख डॉक्टर प्रफुल्ल घाडगे, शास्त्रज्ञ जीव रसायन यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. शेती तोट्याची न ठरता ती फायद्याची कशी होईल याकडे त्यांचा कटाक्षाने कल होता. अतिशय जास्त पर्जन्यमान असतानाही या सर्व समस्यांवर मात करत त्यांनी वेगळा पर्याय निवडून सर्व प्रकारचा भाजीपाला पिके उत्पादित करून शेतकऱ्यांसमोर एक उत्तम आदर्श निर्माण केला. या सर्व कार्यात बायोमी कंपनीची त्यांना विशेष सहकार्य, मार्गदर्शन आणि साथ लाभली. त्यांच्या या आधुनिक आणि प्रगतशील वृत्तीचाच हा राष्ट्रीय स्तरावरील गौरव झाला आहे. दरम्यान देश-विदेश पातळीवर पुरस्कार प्राप्त शेतकरी म्हणून श्री राजेंद्र पवार हे इगतपुरी तालुक्यातील एकमेव युवा उच्चशिक्षित तरुण शेतकरी आहे. त्यांच्या या शेती कृषी क्षेत्रातील यशदायी कर्तृत्वाने अडसरे खुर्दच नव्हे तर इगतपुरी तालुक्याचे नाव देशभरात पोहोचले असून श्री पवार यांचे सर्व टाकेद व परिसरातून इगतपुरी तालुक्यातून सर्वत्र शुभेच्छा आणि अभिनंदन होत असून त्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या जात आहेत. ग्रामीण खेडेगावातील उच्चशिक्षित तरुण शेतकऱ्याने मिळवलेल्या या पुरस्काराचे सर्वत्र कौतुक होत आहे. लोकमान्य न्यूजसाठी संचालक लक्ष्मीकांत शिंदेसह राम शिंदे, इगतपुरी.